तर विद्यार्थी मित्रांनो, एक न्यूज अशी आहे की ज्याच्यावरती राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्वमध्ये एक क्वेश्चन येऊ शकतो. ती म्हणजे नुकतंच आता तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि ते 31 मे 2026 पासून जनरल अनिल चव्हाण हे जे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत त्यांची जागा घेतील. आता यांची नेमणूक कशी केली जाते, तर अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ द कॅबिनेट ही जी कमिटी आहे याचे चेअरमन भारताचे पंतप्रधान असतात. तर ही कमिटी यांची नेमणूक करते. आता यांची पात्रता काय आहे, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये हे ऍक्टिव्ह किंवा रिटायर्ड 4 स्टार किंवा 3 स्टार ऑफिसर असले पाहिजेत आणि निवडीच्या वेळी त्यांचं वय 62 पेक्षा कमी असायला पाहिजे. तर त्यांची टर्म किती असते, निवड झाल्यापासून ते 65 वर्षापर्यंत आपलं पद भूषवू शकतात आणि त्याच्यामध्ये वाढ देखील होऊ शकते. आता लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी जे आहेत ते सध्याच्या घडीला सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या अगोदर जुलै 2024 ते जुलै 2025 या कालावधीत उपलष्कर प्रमुख म्हणून सुद्धा ते कार्यरत होते आणि त्याच्या अगोदर मार्च 2023 ते जून 2024 दरम्यान ते मध्य कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ होते. तर आता यांनी कशा कशामध्ये भाग घेतलेला आहे ते बघण्यापेक्षा यांना कोणकोणते महत्वाचे पुरस्कार मिळाले ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तर उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, नंतर विशिष्ट सेवा पदक, नंतर सेना पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक हे चारीचे चारी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेत. तर हे पुरस्कार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर त्यांनी ऑपरेशन रायनो अंतर्गत आसाममध्ये दहशतवादी कारवाईत 16 गडवाल रायफलचे नेतृत्व केले. त्यांनी 16 गडवाल रायफल्स जॉईन केली होती ज्यावेळेस ते आर्मीमध्ये जॉईन झाले होते. जम्मू काश्मीरमध्ये 168 इन्फंट्री ब्रिगेडचे आणि आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी मध्य क्षेत्रात 17 माउंटेन डिव्हिजनचे नेतृत्व सुद्धा केलेले. तसेच त्यांनी पश्चिम सीमे रेषेवरील भारतीय सेनेच्या प्रमुख स्ट्राईक कॉपर्सपैकी 2 कॉपरचे नेतृत्व देखील केलेले आहे. तर सध्या हे कितवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत, तर तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. पहिले कोण होते, तर पहिले होते बिपिन रावत. राईट, त्यांची नेमणूक 1 जानेवारी 2020 ला त्यांची नेमणूक केली होती. राईट, तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कोणताही तुम्हाला म्हणजे आपला ग्रुप जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती मेसेज करा किंवा कोणताही कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती मेसेज करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. सो धन्यवाद.